अखंड हिंदुस्थानातील पहिले गणपती म्हणून पूजल्या जाणाऱ्या आजोबा गणपतीच्या वतीने यंदा विविध सामाजिक आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या देशातील पहिल्या श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या स्थापनेला यंदाचे 39वे वर्ष असून सार्वजनिक आजोबा गणपती प्रतिष्ठापना शनिवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता भक्तिमय वातावरणात पार पडली। आजची श्रींची पूजा ट्रस्ट अध्यक्ष चिदानंद वनारोटे, उपाध्यक्ष काकासाहेब मेंढके, अनिल सावंत, चंद्रकांत कळमणकर, कमलाकर करमाळकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना अर्थात प्रतिकात्मक गणपती म्हणून सुपारीची स्थापना करण्यात आली। यावेळी अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, चंद्रकांत कळमणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। प्रारंभी वेदमूर्ती रविकांत स्वामी यांच्या पौरोहित्याने संकल्प करून गणेश पूजन, रुद्राभिषेक, अथर्व शीर्षपठण, गणेश सहस्त्रनामावली, गणेश याग, गणेश प्रार्थना, महाआरती आणि त्यानंतर क्षमा मंत्र म्हणून प्रतिष्ठापना संपन्न झाली। देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती म्हणून सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला ओळखले जाते, अशी माहिती मंडळाचे सदस्य सिद्धारूढ निंबाळे यांनी दिली। पहिला सार्वजनिक आजोबा गणपती म्हणत असताना ज्या लोकमान्य टिळकांना या आजोबा गणपतीच्या माध्यमातून जे प्रेरणा मिळाली, आज 139 वर्षात पदार्पण करत असताना देशातल्या या अमृत कालामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, देशातला एकमेव असा गणपती जो गणपती आजोबा गणपती म्हणून उल्लेख केला जातो, ज्याचं आसन त्याचं बैठक ही लोकमान्य आजोबा गणपती हे आजोबासारखं दिसतं, त्यामुळं या गणपतीचं नाव आजोबा पडत गेलं। 139 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी या गणेशाची स्थापना केली। त्यावेळेस हे मागं जे मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे। या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये पोचलेले आहेत। ज्या पद्धतीनं देशात अनेक असे ब्रँड आहेत, लोकमान्य टिळकांनी स्थापन करण्या अगोदर 7 वर्ष या आजोबा गणपतीची स्थापना झाली। त्यावेळेस आजोबा गणपती सर्व ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी मंडळी, आमचे पैलवान मंडळी हे या ठिकाणी या गणेशाची स्थापना केली। तसं पाहायला गेलं तर गणेश उत्सवाच्या दरम्यान महालक्ष्मी असते, त्या महालक्ष्मीच्या माध्यमातून लोकमान्य टिळक किंवा सोलापूरचे सुपुत्र अप्पासाहेब वारद यांच्या घरी आल्यानंतर ते या ठिकाणी पसारा वाडे यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांना जाणीव झाली या ठिकाणी एक सार्वजनिक स्वरूपाचा गणपती बसवला जातो आणि त्या ब्रिटिश कालावधीमध्ये एखादा उत्सव, एखादी जयंती किंवा एकत्र जमणंसुद्धा हा कायद्याने गुन्हा असायचा। त्यावेळेस ते धरपकड करायचे, पण आमच्या पूर्वजांनी त्यावेळेस अशा पद्धतीचं युक्ती लढवली की जेणेकरून धार्मिक माध्यमातून आपण हा उत्सव जर साजरा केला तर ब्रिटिश काही करू शकत नाही। म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, कारण हे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणत असताना शुक्रवार पेठ हे स्वातंत्र्य सैनिकाची कर्मभूमी म्हणलं तरी काही वावगा ठरणार नाही। यावेळी शिवानंद अडगळे, मेंढके परिवार, वनारोटे परिवार, फुलारी परिवार, गुरुनाथ निंबाळे, राहुल कोमणे, सुरेश हचडे, बसवराज हळ्ळी, अनिल नंदीमठ, सातलिंगप्पा दुधनीकर, किरण अक्कलकोटे, अण्णाराव गवसने, सुनील जवळकर, विकास भास्कर गुजर, रेळेकर, गोयल, कत्ते, मंठाळकर, सुत्रावे, सालुटगी मठ, अमित काबणे, विशाल फुलारी, अण्णाराव गवसाने, गंगाधर गवसाने आदींची उपस्थिती होती।